नमस्कार बिओलो मित्रांनो SIR मध्ये सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे अनामुलीज दूर कशा करायच्या आणि आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनामुलीज म्हणजेच विसंगती दूर कशा कराव्या याबाबत आपण आज विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या बिओलो ग्रुपवर बिओलो बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपलं बिओलोचं ऍप्लिकेशन ओपन करतोय. ओपन केल्यानंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR या टॅबला क्लिक करतोय. भाषा निवडल्यानंतर सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर आपल्याला जी अनामुली आपल्याकडे आलेली आहे ती अनामुली तो मतदार जो आहे त्याला शोधायचा आहे. त्यासाठी फिल इन्युमरेशन फॉर्मवर क्लिक करूयात. त्यानंतर डायरेक्ट आपल्याला त्या व्यक्तीचं नाव फिल्टर करायचं असेल तर आपण स्कॅन QR ला क्लिक करतोय आणि त्या व्यक्तीच्या इन्युमरेशन फॉर्मवरील QR कोड स्कॅन करून त्याला डायरेक्ट फिल्टर करतोय. फिल्टर केल्यानंतर आता आपल्याला ह्या मतदाराचा फॉर्म डिजिटाइज करायचा आहे. त्यासाठी आपण फिल फॉर्म करतोय. फिल फॉर्म केल्यानंतर आपण यापूर्वीच त्याच्यासोबत जे रेकॉर्ड जोडलेलं आहे त्याची करंट इलेक्ट्रल रोल मधली माहिती आपल्याला सर्वात वरती दिसेल आणि सर्वात खाली आपण जर पाहिलं तर ज्याच्यासोबत त्याचं मॅपिंग केलेलं आहे त्याच्यासोबत सगळ्यात खाली त्याची माहिती दिसेल आणि सर्वात खाली व्ह्यू अनामुली असा एक टॅब आपल्याला दिसतोय. आणि हे अनामुलीज म्हणजेच विसंगती किंवा त्रुटी, ही त्रुटी आपल्याला दूर करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपण पाहूयात. सर्वात पहिलं आपण अनामुली कोणत्या प्रकारातली आहे हे ओळखूया, कारण प्रत्येक जो या व्हिडिओमध्ये आपण घटक घेतलेला आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे तशा पद्धतीची कृती आपल्याला करायची आहे. आता ही व्ह्यू अनामुली केल्यानंतर आपल्याला इथे असं एक पॉपअप आलेला आहे. दिस इंडिव्हिज्युअल्स इज लिंक विथ अ पॅरेंट इन द लास्ट SIR दॅट अपियर्स टू बी डिफरंट फ्रॉम द पॅरेंट इन द करंट रोल. याचा काय अर्थ आहे की जर तुम्ही पाहत असाल तर जे नाव तुम्हाला इथं पाहायला भेटतंय जुन्या SIR मध्ये ते सलग आहे आणि जर आपण थोडं वरती आलं तर या करंट रोल मधली माहिती आणि ज्याच्या सोबत त्याचं प्रोजेनी असेल किंवा सेल्फ मॅपिंग जे आहे त्या नावामध्ये डिफरंट आहे. म्हणजे जो पॅरेंट या ठिकाणी जोडला गेलेला आहे तो वेगळा आहे. याचं कारण म्हणजे असं की तुम्ही जर हे नाव जर चांगलं बघितलं, आता इथे तुम्ही पाहू शकाल तर नावामध्ये थोडासा फरक आहे. वरती अण्णा आहे आणि खाली अण्णा साहेब आहे. यामुळे सिस्टीम असं सजेस्ट करते की जे जोडलेलं नाव आहे ते वेगळं आहे. ते आणि हे नाव हे वेगवेगळं असल्यामुळं ही अनामुली आपल्याला आलेली आहे. म्हणून आपल्याला ही अनामुली दूर करण्यासाठी या ठिकाणी हा जो अपडेट नावाचा जो टॅब आहे या अपडेट नावाच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ज्याच्या सोबत तुम्ही मॅपिंग केलेलं आहे त्याचं डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. किंवा ज्यांचं मॅपिंगच झालेलं नसेल तर तुम्हाला दोन पद्धतीनं इथं BLO मॅप, सिस्टीम सजेस्टेड आणि सर्च असे 3 टॅब या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेट. आता आपल्याला ही अनामुली दूर करण्यासाठी पूर्वीचं जे रेकॉर्ड त्या व्यक्तीला जोडलेलं आहे, त्या मतदाराला जोडलेलं आहे ते बदलून त्याऐवजी आपल्याला दुसरं रेकॉर्ड त्या ठिकाणी त्याला जोडायचं आहे. त्याच्या कुटुंबातील त्याचे आई, वडील, आजी, आजोबा आणि आता त्यातला जो जोडलेला आहे, समजा वडील जोडलेले आहेत तर पहिला आपल्याला त्याच्या आई बरोबर जर त्याचं प्रोजेनी जोडता येतंय का, त्याची आई 2002 मध्ये आहे का, हे आपल्याला पहिलं शोधून घ्यायचं आहे. ECI नेटवरून ते शोधून घ्या किंवा त्याची EF ऑलरेडी तुमच्या जवळ असते, ती डिजिटाइज पण झालेली असेल तर त्याच्यावरले जे मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक हे जर 3 नंबर तुमच्या जवळ असतील तर आपल्याला या सर्च ऑप्शनला जायचं आहे. हा 3 नंबरकडं BLO मॅप, सिस्टीम सजेस्टेड आणि शेवटचा सर्च ऑप्शन आहे. या सर्च ऑप्शन जवळ गेल्यानंतर आपल्याला इथे त्या मतदाराची करंट इलेक्ट्रल रोल मधील माहिती आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर त्याच्या खाली प्रिव्हियस SIR म्हणून एक टॅब आहे. त्याच्यामध्ये इलेक्टर इन 2002 जर तो स्वतः 2002 मध्ये असल्यास, आता तो नाहीये म्हणून इलेक्टर इज प्रोजेनी ऑफ 2002 इलेक्टर, 2002च्या मतदार यादीतील तो आहे. आता इथे सर्च बाय लोकेशन फॅमिली आणि सर्च बाय AC पार्ट सिरियल नंबर या वाईज. आता आपण ऑलरेडी ECI नेट वरून किंवा ऑलरेडी आपल्याकडे त्या व्यक्तीच्या आईची इन्युमरेशन फॉर्मवरील माहिती आपल्याकडे आहे. पहिला सुरुवातीला आपण जोडलं त्यावेळेस वडील होते आणि ती अनामुली निघली कारण वडिलांच्या नावामध्ये डिफरंट आहे म्हणून. तर आता इथे आपल्याला आई सोबत त्या व्यक्तीला जोडायचा आहे म्हणून त्याचा जो काही स्टेट असेल तो स्टेट इथे निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर जो काही जिल्हा असेल तो इथे तुम्हाला सर्च करायचा आहे.
सर्च केलेलं नाव असं टच करून तुम्ही घेऊ शकता, किंवा डायरेक्ट तुमच्या विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक टाकून तुम्ही त्याला सर्च करू शकता. असं थोडंसं जरी नाव टाकलं तरी ते तुम्हाला सर्च करता येईल. आणि शेवटी त्या व्यक्तीच्या ज्या आईचा जो पार्टचा सिरियल क्रमांक आहे तो या ठिकाणी आपण टाकतोय. सर्च डिटेलवर क्लिक करतोय. सर्च केल्यानंतर आपणासमोर त्याची जे काही रेकॉर्ड्स आहेत ते आपल्याला अशा पद्धतीनं शो होईल. ते एकदा चेक करा. चेक केल्यानंतर आपल्याला याला ते जे गोल आहे त्या गोलला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं सिलेक्ट केल्यानंतर त्याला व्हेरीफाय अँड कंटिन्यू करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट इलेक्टर रिलेशनशिप विथ रिलेटिव्ह डिटेल्स, म्हणजे या मतदाराचं ज्याच्यासोबत जोडणी केलेली आहे त्याच्याबरोबर काय नातं आहे, तर त्याची मदर आहे म्हणून आपण मदर सिलेक्ट करतोय. आणि बाकीची जी जनरल डिटेल्स आहे ती तुम्हाला जनरल डिटेल्स टाकून घ्यायची आहे. आणि हा फॉर्म पुढे त्याचा इन्युमरेशन फॉर्मची फोटो काढून घ्यायचा आहे. इन्युमरेशन फॉर्मचा फोटो काढण्यासाठी अपलोड फाईलला क्लिक करायचं आहे, कॅप्चर फोटोला क्लिक करायचं आहे, इन्युमरेशन फॉर्मचा फोटो काढायचा आहे, त्याला सिलेक्ट करा, क्रॉप करा, चूज करा. इन्युमरेशन फॉर्म अपलोड झालेला दिसेल. आणि सगळ्यात शेवटी त्याचा जर फोटो उपलब्ध असेल तर फोटो घ्या, आणि नसेल तर त्याचा फोटो चांगला असेल तर आवश्यकता नाही, कंपल्सरी नाही, असेल तर घेऊन टाका, समोर असेल तर समक्ष घेऊ शकता. त्यानंतर याला सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर हे रेकॉर्ड सबमिटेड सक्सेसफुल होईल. आता यानंतर हे जे रेकॉर्ड आहे हे या फिल इन्युमरेशन फॉर्म मधून आपल्याला गेलेलं दिसेल. कारण तुम्ही जर परत याला सर्च केलं, कारण बरेच बीएलओंचा असाही कमेंट आहे की ते रेकॉर्ड आम्हाला शो होत नाही, तर ते रेकॉर्ड गेलेलं रेकॉर्ड कुठं जातंय, तर हा जो 7 नंबरचा जो टॅब आहे रिव्हेरीफाय फील्ड बाय इन्युमरेशन, त्यावर जायचं आहे, सर्च क्यूआर ला क्लिक करायचं आहे, आणि इथं ते रेकॉर्ड आपल्याला इथं पाहायला भेटेल. आता जर व्ह्यू डिटेल्स वर जर गेलं तर आपल्याला इथे ते रेकॉर्ड पुन्हा पाहायला भेटेल. आणि ही अॅनोमली दूर झाली की नाही झाली हे आपल्याला नंतर कळेल. परंतु आपल्याला सध्या जे काही काम करायचं आहे ते रेकॉर्ड बदलून आपल्याला हा फॉर्म डिजिटाईज करायचा आहे. अॅनोमलीसह जर आपण काम केलं तर ती अॅनोमली गेली की नाही गेली हे पाहण्यासाठी आपल्याला या लॉजिकली डिस्क्रिपन्सी मध्ये यायचं आहे. पुन्हा तो रेकॉर्ड आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे. स्कॅन केलेलं रेकॉर्ड जर इथे येत नसेल तर थोडक्यात काय की ती अॅनोमली आपली गेलेली आहे. पुढील जी केस आहे ती आपण पाहूयात. त्यासाठी आपल्याला त्या मतदाराच्या इन्युमरेशन फॉर्मची कॉपी किंवा त्याचा अनुक्रमांक आपल्याला माहिती असला पाहिजे. फिल इन्युमरेशन फॉर्मवर जातोय, स्कॅन क्यूआर कोड करतोय, आणि स्कॅन करून त्या व्यक्तीला फिल्टर केलंय. आता हे नाव जे आहे मतदाराचं ते आपल्याला त्याच्या फॉर्मवर क्लिक करायचं आहे. आता इथे ज्याच्या सोबत त्याची माहिती जोडलेली आहे ती माहिती दिसेल. आणि अॅनोमली कोणत्या प्रकारातली आहे हे आपण पाहूया. व्ह्यू अॅनोमलीला क्लिक करतोय. आता इथे काय सांगितलंय, दिस इंडिव्हिज्युअल इज लिंक विथ अ पॅरेंट इन द लास्ट SIR विथ अन एज गॅप ऑफ मोर दॅन 50 years विच डज नॉट अपियर करेक्ट. आता इथे जो मतदार आहे आणि जो जोडलेला मतदार आहे त्याच्यामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त गॅप आपल्याला इथं दिसतोय. म्हणून आपण हे रेकॉर्ड बदलून आपण ज्याच्या सोबत जोडलेला आहे त्याच्या सोबतच्या इतर नातेवाईकाला, म्हणजे आई वडील आजी यांच्याबरोबर जोडून पाहूयात. त्यासाठी आपल्याला परत एकदा अपडेट या टॅबला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडंसं वरती यायचं आहे, बीएलओ मॅप सिस्टीम सजेस्टेड, आणि सर्च बटनावर जायचं आहे. हा इलेक्टर 2002 मध्ये नाही म्हणून हा हाईड पोझिशनला आहे. आता ह्याचे नातेवाईक 2002 मध्ये आहेत म्हणून इलेक्टर इज प्रोजेनी ऑफ 2002 इलेक्टर. आणि इथे सर्च बाय लोकेशन हे तुम्ही इथून लोकेशन मधून पण शोधू शकता, किंवा सरळ सगळ्यात सोपं असं आहे की ECI नेट ऍप्लिकेशन जे आहे त्याच्यामध्ये एसआयआर मध्ये 2002 ची जी लोक होती त्यांना कसं शोधायचं याचाही व्हिडिओ आपण केलेला आहे. त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला ते रेकॉर्ड पाहायला भेटतं. आणि ऑलरेडी जुनं रेकॉर्ड ज्याच्याबरोबर सोबत जोडलेलं आहे तसे जर आपण सर्चेस घेतले तर आपल्याला ते सर्चेस फास्ट मिळतात. त्याच्यामुळे आता मी ही जी माहिती आहे ही ऑलरेडी काढून ठेवलेली आहे. त्यामुळे मी शेजारील सर्च बाय EC पार्ट सिरियल नंबर यानं जात आहे. तिथं जे काही त्याचा लास्ट SIRचं स्टेट असेल, डिस्ट्रिक्ट असेल, SIR EC असेल, पार्ट सिरियल क्रमांक असेल, हे मी या ठिकाणी टाकून घेतोय. हे सर्व टाकून झाल्यानंतर सर्च डिटेलला क्लिक करतोय. सर्चवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे नवीन रेकॉर्ड आहे ते या ठिकाणी शो होत आहे. त्याला आपण इथे कोपऱ्यातल्या गोलाला क्लिक करून सिलेक्ट करतोय. व्हेरीफाय अँड कंटिन्यूला क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर या मतदाराचं जे जोडलेलं रेकॉर्ड आहे त्याच्यासोबत काय नातं आहे ते नातं आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि बाकीची जनरल डिटेल्स आपल्याला भरून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जी EF अपलोड करायची आहे त्यामध्ये दुरुस्ती करून आपल्याला ती EF अचूक करायची आहे. ज्याच्यासोबत जे रेकॉर्ड जोडलेलं आहे ती दुरुस्त करा. आणि त्या EFचा एक फोटो आपल्याला क्लिक करायचा आहे. त्यासाठी चूज फाईलला क्लिक करा, कॅप्चर फोटोला क्लिक करा.
आणि फोटो घ्या, त्याला क्रॉप करा व्यवस्थित, त्याला जॉईन करून घ्या, चूज करा आणि फोटो अपलोडेड झालेला दिसेल. त्या मतदाराचा फोटो जर समक्ष असेल तर तो घ्या किंवा फोटोवरून फोटो काढा आणि याला सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आपलं फॉर्म सबमिटेड सक्सेसफुल होईल आणि अशा पद्धतीनं जो एज गॅप मधला जो प्रॉब्लेम आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला ही अॅनोमली दूर करावी लागेल. यानंतरचं जे रेकॉर्ड आहे ते आपण पाहूयात. ते रेकॉर्ड घेण्यासाठी आपण स्कॅन क्यूआर ला क्लिक करतोय. क्यूआर ला क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड स्कॅन करतोय आणि ते अशा पद्धतीनं फिल्टर होऊन जाईल. याला फिल फॉर्मवर क्लिक करूयात. आता ही जी केस आहे या केसमध्ये जर तुम्ही पाहाल तर ही जी अॅनोमली आहे ही व्ह्यू अॅनोमलीला क्लिक करतोय. दिस इंडिव्हिज्युअल इज लिंक as progeny with someone who is also claimed by 6 other as grandparent, giving suspicion of likely incorrect match. म्हणजे या व्यक्तीसोबत साधारणतः 6 ऑलरेडी रेकॉर्ड्स जोडलेले आहेत आणि आपल्या गाईडलाईन्सनुसार आपल्याला कमीत कमी एका व्यक्तीसोबत 3 रेकॉर्ड जोडता येतील. 3च्या पुढे जर रेकॉर्ड्स असतील तर ते अशा पद्धतीनं अॅनोमलीमध्ये येतील. आता हे रेकॉर्ड बदलण्यासाठी आपल्याला ज्याच्या सोबत ते मतदाराची प्रोजेनी म्हणून मॅपिंग केलेलं आहे ते रेकॉर्ड बदलून, समजा वडिलांसोबत मॅपिंग केलेलं आहे तर आपल्याला ते बदलून आपण आता आईसोबत मॅपिंग करणार आहोत, कारण ऑलरेडी 6 जे काही प्रोजेनी रेकॉर्ड्स आहेत त्या व्यक्तीला जोडले गेलेले आहेत आणि ही रेकॉर्ड आपल्याला बदलायचं आहे. यासाठी आता याला क्लोज करूयात. क्लोज केल्यानंतर त्याच्या रेकॉर्डच्या शेजारी अपडेट बटन आहे, अपडेटला क्लिक करूयात. पुन्हा सर्चवर जाऊयात. सर्चवर गेल्यानंतर इलेक्टर इज प्रोजेनी ऑफ इलेक्टर 2002 ला क्लिक करूयात. त्यानंतर ऑलरेडी मी हा डेटा काढून ठेवलेला आहे. आपल्याला जर तो मिळाला नसेल तर आपल्याला ECI नेटवरून तो काढायचा आहे. त्यासाठी जर ते रेकॉर्ड मिळालं आपल्याला तर सर्च बाय EC पार्टवर क्लिक करायचं आहे. जे काही स्टेट असेल, डिस्ट्रिक्ट असेल, EC नंबर असेल, SIR पार्ट नंबर असेल आणि सिरियल नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ही माहिती टाकून झाल्यानंतर सर्च डिटेलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर जे रेकॉर्ड आहे ते या ठिकाणी शो होईल. याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर व्हेरीफाय अँड कंटिन्यूला क्लिक करा. या मतदाराच्या सोबत काय रिलेशन आहे ते रिलेशन अचूक सिलेक्ट करा. बाकीची जनरल डिटेल्स या ठिकाणी भरून घ्या. त्यानंतर आपल्याला EF वरील करेक्शन करून EF चा फोटो घ्यायचा आहे. कॅप्चर फोटोला क्लिक करा. EF चा फोटो व्यवस्थित घ्या, त्याला व्यवस्थित क्रॉप करून घ्या. त्यानंतर मतदाराचा फोटो असेल तर फोटोवरून फोटो काढा, समक्ष असेल तर समक्ष काढा. याला सबमिट करा. अशा पद्धतीने हे रेकॉर्ड सबमिट होईल. सबमिट झाल्यानंतर आपण पुढील जी केस पाहणार आहोत ती सुद्धा वेगळ्या प्रकारची केस आहे. याला QR कोडला स्कॅन करूयात. स्कॅन केल्यानंतर ते रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी शो होईल. फिल फॉर्मला क्लिक करूयात. अॅनोमली कोणत्या प्रकारातली हे पाहूया. दिस इंडिव्हिज्युअल लिंक इज विथ द पॅरेंट इज द लास्ट दॅट अपियर्स टू बी डिफरंट फ्रॉम द पॅरेंट इन द रोल. म्हणजे ह्या व्यक्तीचं देखील जे मतदाराचं नाव आहे ते वेगळं आहे, कारण इथे स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा नावामध्ये स्पेस आहे, यामुळे ही अॅनोमली आलेली आहे. आता याच्यासाठी सुद्धा आपल्याला हे रेकॉर्ड बदलायचं आहे. आता हे स्पेस किंवा नावाचे जे स्पेलिंग मिस्टेक्स आहे ह्या ऑलरेडी जुन्या रेकॉर्ड्स मध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपला VLO म्हणून कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, परंतु सिस्टीमनं आता असं सजेस्ट केलंय त्यामुळे आपल्याला हे रेकॉर्ड चेंज करून आपण टाकूयात. अपडेटला क्लिक करूयात. अपडेटला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सर्चवर जायचं आहे. इलेक्टर इज प्रोजेनी वर जायचं आहे आणि त्याच्या सर्च बाय EC पार्ट सिरियल नंबरला क्लिक करायचं आहे. लास्ट SIR स्टेट ची सगळी संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे आणि शेवटी सर्च डिटेलवर क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्यानंतर ते रेकॉर्ड तुमच्या समोर असं आलेलं दिसेल. याला सिलेक्ट करा. व्हेरीफाय अँड कंटिन्यूला क्लिक करा. त्यासोबत काय नातं आहे ते नातं सिलेक्ट करा आणि बाकीची जनरल डिटेल्स या ठिकाणी भरून. त्यानंतर दुरुस्त केलेली जी EF आहे त्या EF चा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. चांगल्या पद्धतीने फोटो घ्या. मी व्हिडिओ करताना थोडासा फास्टली घेतोय, परंतु मी ते परत अचूक करून घेणार आहे. फोटो असेल तर फोटो सिलेक्ट करा, सबमिट करा. अशा पद्धतीने हे रेकॉर्ड आपलं सबमिट होईल. थोडंसं बॅक येऊयात. आता अशा पद्धतीने जे काही रेकॉर्ड्स मी तुम्हाला या ठिकाणी या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, या व्यतिरिक्त जर आपल्याकडे वेगळ्या अॅनोमलीजचे प्रकार असतील तर आपण ते कमेंट सेक्शन मध्ये टाका. त्यावर आपण निश्चित जे काही कार्यवाही करायची आहे ती आपण त्याच्यावरही स्वतंत्र पद्धतीने व्हिडिओ बनवूया. या ज्या अॅनोमलीज आपण क्लिअर केलेल्या आहेत ह्या अॅनोमलीज क्लिअर करून पुढे काय होतं याबाबत थोडीशी माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते रेकॉर्ड्स आपण जसे त्या ठिकाणी पाठवतोय तर सिस्टीम मध्ये सुद्धा त्या अॅनोमलीज आपल्याला दिसून येत नाहीत. जे रेकॉर्ड आपण चेंज करून टाकलेलं आहे त्या सिस्टीम मध्ये किंवा ERO च्या लॉग इनला त्या ठिकाणी ते अॅनोमलीज आपल्याला आहे असं दिसून येत नाही. त्यामुळे ही जी अॅनोमली आपण जे रेकॉर्ड बदलून दुसरं रेकॉर्ड त्या ठिकाणी टाकतोय तर ते रेकॉर्ड अॅनोमलीज मध्ये
येईल किंवा नाही येईल हे परत आपल्याला आणखी एक नवीन ऑप्शन यामध्ये वाढलेला आहे, तो म्हणजे व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी. जर ते रेकॉर्ड जर व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी मध्ये येत असतील तर याचा अर्थ ते अॅनामोलीज अजून गेलेल्या नाहीत, किंवा अॅनामोलीज आपण आता जे रेकॉर्ड बदली करून पुन्हा जे डिजिटायझेशन केलेलं आहे त्यानंतर जर ते डिस्क्रिपन्सी मध्ये आल्या, त्याच्यात जर काही तार्किक विसंगती आणखी जर सिस्टीमला आढळली तर ते या टॅब मध्ये येतील. आणि जर ती अॅनामोली ते रेकॉर्ड बदलून आपण जर क्लिअर केलं असेल तर आपली अॅनामोली गेली असं आपल्याला समजण्यास हरकत नाही. किंवा त्यानंतर ऍपमध्ये आणखी काही जर चेंजेस येतील ते तसे अपडेट्स आपण चॅनलवर अपलोड करणार आहोत. यानंतर आणखी 1-2 ऑप्शन्स आपल्याला या ऍपमध्ये वाढलेले दिसतात, त्या संबंधीचा व्हिडिओ आपण पुढील पार्टमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवायचा आहे. धन्यवाद.